नमस्कार मंडळी. तर आज मी एक फ्रॉन्स बिर्याणी बनवत आहे एकदम वेगळ्या ट्विस्टमध्ये, जेणेकरून तुमचे जे फ्रॉन्स आहेत त्याचा हलका क्रंच लागतो आपल्या बिर्याणीमध्ये आणि एकदम खाण्यासाठी खूप छान लागते. तर रेसिपी स्किप न करता बघा. हे जे फ्रॉन्स आहेत ते छोट्या आकाराचे आहेत, हलके लाल कलरचे, खूप छान असतात हे चवीला. तर मी हे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आतले धागे मात्र व्यवस्थित चेक करून काढा, नाहीतर पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते. आणि याच्यामध्ये मी 2 चमचे आगूळ घातले, जे आमसुलाचं पाणी असतं ते. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घातलात तरी चालेल. अर्धा चमच्यासारखी हळद घालायची आणि हे सगळं छान मिक्स करून ठेवायचं. आपण ह्याच्यामध्ये बाकी काहीच वापरणार नाही. जसं बाकीच्या बिर्याणीसाठी आपण दही वापरतो किंवा बाकी सारे मसाले वापरतो, ते वापरायचं नाही आहे. कारण दही किंवा दूध ह्या बिर्याणीला आपण वापरत नाही. हा एक माशाचा प्रकार आहे आणि दूध आणि दही हे ऑपोजिट अन्न आहे, त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये दूध दही वापरत नाही. तर एक मी मसाला तयार करून घेते. 1 चमचा धने, अर्धा इंचसारखी दालचिनी, अर्ध चक्रफूल, हे दगडफूल घेतलेलं आहे मी एकदम जरासं, आणि जायपत्री घेतलेली आहे अर्धा इंचसारखी, 2 लवंग आणि 4 काळी मिरी आणि 1 मोठं तमालपत्र मधून कट करून घेतलेलं आहे. आणि जी आपली बेडकी सुकी मिरची येते ती 1 घेतलेली आहे आणि हिरवी लवंग 1, अर्धा चमचा जिरं. हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्या गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. हा होममेड बिर्याणी मसाला आहे आणि 1/2 किलो फ्रॉन्स आहेत, त्याच्यासाठी अर्धा किलो बिर्याणी तयार होणार. त्या प्रमाणात हा मसाला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याचं प्रमाण किलोवर वाढवू शकता. म्हणजे बिर्याणीचं प्रमाण तुम्ही किलोवर जर जास्त घेताय तर ह्या सगळ्या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही डबल घेऊ शकता. तर हा मसाला एकदा घरी तयार करून बघा, खूप छान स्मेल येतो. हे बघा, हलका वास येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. त्याचं तेल कसं रिलीज झालं आहे, चमच्याला लगेच लागतं. तर इथपर्यंत आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे. हलकं गार करायचं आणि मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. हा जो मसाला आहे तो तुम्ही भरपूर प्रमाणात करून स्टोअर करून ठेवलात तरी चालतो. खूप छान रिझल्ट येतो. नक्की ट्राय करून बघा. कोणत्याही ब्रँडच्या मसाल्यासोबत या मसाल्याला तुम्ही कंपेअर केलात तरी चालेल. तर हा मसाला मी असा वाटून घेतला आणि बाजूला करून ठेवते. झाकून ठेवायचा नाही तर ह्याचा स्मेल उडण्याची शक्यता असते. आणि 1 कप मी बासमती लांब दाण्याचा तांदूळ घेतला आहे, जो बिर्याणीसाठी स्पेशल येतो तो 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवायचा आणि पाण्यामध्ये एक अर्धा तास किंवा 15 मिनटं भिजत ठेवायचं आहे. त्याने छान मस्त तो पटकन शिजतो. तर मी तांदूळ एका साईडला भिजत ठेवला आहे आणि आता आपण थोडी चॉपिंग करून घेऊया. तर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी, ज्या आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत. तुमचं जर तिखटाचं प्रमाण खूप कमी असेल तर तुम्ही 1 मिरची घेतलात तरी चालेल. आणि इथे मी 2 टोमॅटो घेतले, छान रसरशीत पिकलेले, एकदम बारीक बारीक कट करून घेतलेत मी. तुम्हाला हवं तर तुम्ही प्युरी करून घेतलात तरी चालेल. आणि 3 कांदे घेतलेत मीडियम साईजचे आणि त्याला असे स्लाईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत. सगळे कांदे स्लाईजमध्येच कट करणार आहोत, कारण फोडणीमध्ये सुद्धा स्लाईजच वापरली जाते, बिर्याणीमध्ये छान वाटते. आणि निम्मा कांदा आहे तो आपण थोडा तळून घेणार आहोत, जो बिर्याणीच्या लेअरमध्ये लागतो त्यासाठी. ते बघा, एकदम छान असा पातळ चिरून घ्यायचा, म्हणजे तो छान असा तळला जातो. तर मी एका कढईमध्ये 1 पळीसारखं तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये चिरलेल्यापैकी अर्धा कांदा ट्रान्सफर केला आहे आणि गॅस मोठा ठेवायचा आणि एकसारखं आपल्याला मिक्स करत याला तळून घ्यायचं आहे. मिक्स यासाठी करायचं कारण जो कांदा आहे सगळ्या साईडनं व्यवस्थित कलर घेतो. तर बघा, ब्राऊन कलरवरती मी भाजून घेतलेला आहे. ह्याच्यापेक्षा जास्त भाजायचा नाही, नाहीतर मग गॅस आपण जेव्हा बंद करतो तेव्हा पण ते कुकिंग प्रोसेस आहे ती कंटिन्यू राहते. त्यामुळे ह्या कलरवरतीच आपल्याला कांदा काढायचा आहे. खूप डार्क करायचा नाही, तर तो करपट लागतो. आणि कांद्यातलं जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते असं दाबून दाबून निथळवून घ्यायचं आहे, म्हणजे ड्राय कांदा असा छान लागतो बिर्याणीमध्ये. आणि जे उरलेलं ऑइल आहे त्याच्यामध्ये आपण बाकीची फोडणी देणार आहोत. फोडणीसाठी अजून एक्स्ट्रा ऑइल वापरायची गरज नाही, याच्यामध्ये छान फोडणी बसते. तर मी कढई उचलून बाजूला ठेवली आणि आता तांदूळ आपले भिजत 15 मिनटं झालेले आहेत. तर मी इथे 2 तांबे पाणी घेतलेलं आहे, म्हणजे तांदळाच्या जवळजवळ 4 पटीने पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकलं. मिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, कारण पाणी आहे ते गाळून जातं. 2 चमचे जिरं, 2 तेजपत्ता, 1 चक्रफूल, अर्धा 1 इंचसारखी दालचिनी घालायची आणि 4 लवंगा घातलेल्या आहेत मी. आणि 4 ज्या काळ्या मिरी आहेत त्या, आणि 1 चमचा भरून तेल घालायचं आहे.
बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना आणि एक मिरची अशी मधून कट करून घालायची आणि छान पाणी उकळायला लागल्यानंतर तांदूळ आहेत ते निथळवून घ्यायचे आणि सगळे ट्रान्सफर करायचे। एक 10 मिनिटं हाय हीटवरती आपल्याला त्याला उकळायचं आहे, झाकण न ठेवता। एका साईडला ते तांदूळ उकडत आहेत तोपर्यंत खूप महत्त्वाची स्टेप आपण करून घ्यायची। म्हणजे एका पॅनमध्ये अगदी चमचाभर तेल घातलेलं आहे मी आणि जे आपण मॅरिनेट करून ठेवलेले प्रॉन्स होते ते याच्यामध्ये घालायचे आहेत आणि चांगले असे भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला ही स्टेप यासाठी करायची कारण डायरेक्ट जर ग्रेव्हीमध्ये आपण हे प्रॉन्स घातले तर त्यांचा जो कच्चेपणा असतो किंवा त्याचा उग्र स्मेल असतो तो ग्रेव्हीमध्ये उतरतो आणि बिर्याणीला पूर्ण त्याचा स्मेल येतो। तर तसं होऊ नये म्हणून ही स्टेप करून घ्यायची। आणि अजून एक कारण म्हणजे हाय हीटवरती छान असे भाजले की बघा कसे छान गोल होतात आणि हलका कलर चेंज येतो। तर बिर्याणीमध्ये त्याचा हलका क्रंच लागतो आणि ते खाण्यासाठी छान लागतं म्हणून ही स्टेप करायची। तर मी ते भाजून बाजूला ठेवले, तिकडे मी भात चेक करते। तर बघा असे हलके हलके त्याचे तुकडे होत आहेत, म्हणजे 70 ते 75% आपला तांदूळ छान शिजला आहे। तर इथे मी आता गॅस बंद केला आहे कारण ह्याच्याहून जास्त आपल्याला तांदूळ शिजवायचा नाही। उरलेला जो तांदूळ आहे तो आपण जेव्हा दम देतो तेव्हा शिजला जातो। तर आता मी तांदूळ गाळून घेतला आहे चिमट्याच्या साहाय्याने। यातील जे खडे मसाले आहेत, मिरची जी आपण घातली होती ती, हे जेवढे शक्य होतील तेवढे त्यातून काढून घ्यायचे आणि हलके तांदूळ गार करत ठेवायचे। म्हणजे बिर्याणीमध्ये आपण त्यांना जेव्हा घालणार तेव्हा ते असे छान खडे खडे राहतात। तर आता मी फोडणी द्यायला घेते। जेवढं तेल आपण कढईमध्ये ठेवलं होतं तेच तेल आहे, ते छान तापलं की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली मिरची घालायची। एक अर्धा मिनिट सारखी छान मिरची त्याच्यामध्ये परतून घ्यायची, म्हणजे सगळा जो तिखटपणा आहे तो तेलामध्ये उतरतो। मग उरलेला सगळा कांदा फोडणीमध्ये घालायचा। ही सगळी प्रोसेस आहे ती गॅस मोठा करूनच करायची, त्यामुळे एकसारखं आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे। कांदा घातल्यानंतर तो अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे। मग गॅस बारीक करायचा म्हणजे मीडियम करायचा आणि याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची, छान परतून घ्यायची आलं लसूणचा कच्चेपणा मोडेपर्यंत। आणि छान अशी परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जो टोमॅटो आहे तो घालायचा आहे। टोमॅटोची प्युरी इथे घातलात तरी चालेल, पण जर असा टोमॅटो बारीक चिरून घातला तरी छान टेस्ट येते। टोमॅटो घातल्यानंतर लगेचच ग्रेव्हीला लागणारं जे मीठ आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून जो टोमॅटो आहे तो एकदम असं सॉफ्ट झाला पाहिजे, ग्रेव्हीसारखं त्याला टेक्स्चर आलं पाहिजे, इथपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता टोमॅटो एकदम छान सॉफ्ट झाला आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत। आपण जो बिर्याणी मसाला करून घेतला होता तो मी याच्यामध्ये सगळा घातलेला आहे। याच्यामध्ये धने जिरे सगळं होतं, त्यामुळे वरून आपल्याला वेगळी धने पावडर जिरा पावडर घालायची गरज नाही। फक्त आपल्याला कलरसाठी 1.5 चमचा लाल कश्मीरी पावडर घालायची आहे। ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही घातलात तरी चालेल, पण आपण मसाल्यामध्ये मिरची वापरली होती त्याचा अंदाज घेऊन तुम्ही याच्यामध्ये मिरची पावडर आहे ती घालू शकता। मिरची पावडर आणि जो बिर्याणी मसाला आहे तो छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि तेल सुटेपर्यंत ही बिर्याणी आहे म्हणजे ही जी ग्रेव्ही आहे ती परतून घ्यायची। पुन्हा एकदा मी अर्धा पेलासारखं याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, कारण जे प्रॉन्स आहेत ते याच्यामध्ये आपण घातल्यानंतर ग्रेव्हीचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरवण्यासाठी 1 ते 2 मिनिट त्याच्यामध्ये आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी पाण्याचं प्रमाण ग्रेव्हीमध्ये हलकं जास्त ठेवायचं आणि छान ग्रेव्ही शिजल्यानंतर त्याच्यामध्ये जे प्रॉन्स आहेत ते ॲड करायचे आणि व्यवस्थित त्यांना मिक्स करून घ्यायचं ग्रेव्हीमध्ये आणि झाकण ठेवून आपल्याला 1 ते 1.5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे ग्रेव्हीचा सगळा फ्लेवर आहे तो प्रत्येक चिंगूळमध्ये उतरतो आणि ती बिर्याणीमध्ये खाताना छान लागतं। झाकण ठेवून गॅस बारीक करायचा आणि 1 ते 2 मिनिट ठेवायचं। तर बघू शकता ग्रेव्हीला किती छान कलर आलेला आहे आणि अशी ती थिकसुद्धा झालेली आहे। एवढी थिक ठेवायची, ह्याच्याहून जास्त थिक ठेवायची नाही किंवा थिन ठेवायची नाही, एवढीच पाहिजे। म्हणजे आपण जेव्हा दम देतो तेव्हा ते एकदम परफेक्ट दम बसला जातो। तर गॅस बंद केला आहे, वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना स्प्रिंकल केला आहे आणि जो भात आपण गार करत ठेवला होता तो सगळा इथे ॲड केलेला आहे। भात आणि ग्रेव्ही ॲड केल्यानंतर वरती 1 इंच जागा राहील एवढं मोठं भांडं घ्यायचं। तर हे सगळा भात आहे तो मी व्यवस्थित पसरवून घेतला आहे। जो कांदा आपण तळून घेतला होता तोही असा व्यवस्थित सगळ्या बाजूनी पसरवून घालायचा। कोथिंबीर आणि पुदिन्याची बारीक चिरलेली जी पानं आहेत ती स्प्रेड करून घ्यायची आणि 1 चमचा तेल म्हणजे जे आपण
कांदा तळतो ते तेल किंवा तूप घातलात तरी चालेल. म्हणजे जे तांदूळ आहेत ते छान असे खिले बनतात. आणि जी फॉईल पेपर असतो आपल्याकडे त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे. बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तशी, कारण मी ही स्मोकी बिर्याणी करते. जर तुमच्याकडे हे सगळं अवेलेबल असेल, कोळसा असेल, तर नक्की स्टेप करा. खूप छान फ्लेवर येतो बिर्याणीला. तर बघू शकता मी एकदम अशी छोटीशी वाटी तयार करून घेतली फॉईल पेपरची. ती बरोबर बिर्याणीच्या सेंटरला ठेवायची आणि कोळशाचा एक छोटा तुकडा गॅसवरती छान गरम करून घ्यायचा अगदी लाल होईपर्यंत, आणि तो त्या वाटीवरती ठेवायचा. आणि तूप आहे ते एकदम पाव चमचा तूप त्याच्यावरती घालायचं की लगेच धूर यायला लागतो आणि लगेचच आपल्याला याला झाकायचं आहे. तो धूर सगळा आतमध्ये कोंडला गेला पाहिजे, म्हणजे छान असा स्मोकी फ्लेवर येतो बिर्याणीला. तर बघू शकता मी आता गॅस बारीक केला आहे आणि त्याच्यावरती एक जाड म्हणजे तवा असतो तो ठेवायचा, कारण हे भांडं होतं ते जाड तळाचं नाही आहे. भांडं जर जाड तळाचं असेल तर ही स्टेप करायची गरज नाही. तर मी भांडं नॉर्मल होतं म्हणून तव्यावरती ठेवलं आणि 15 मिनटाचा दम देऊन घेतलेला आहे. आणि फायनली बिर्याणी तयार झालेली आहे. बघा किती छान वाफाळती बिर्याणी आपली तयार झाली. तर आतली वाटी बाजूला करायची आणि मी तुम्हाला दाखवते ॲक्च्युअल लेअर किती छान आलेले आहेत. चवसुद्धा खूप अप्रतिम झाली होती. तर अशी बिर्याणी एकदा नक्की ट्राय करून बघा. डिरेक्टली प्रॉन्स घालण्यापेक्षा हलके फ्राय करून घाला, म्हणजे तुम्हाला बिर्याणीतला फरक नक्की जाणवेल. क्रंची होतात ते आणि बिर्याणीमध्ये छान लागतात. नक्की ट्राय करा. मी ते प्लेटिंग केलेली आहे. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. घरी ट्राय करा. आवडली तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू. बाय बाय.